सध्या ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा पद्धतीची व्यथा चक्क पत्र लिहून जे आहे शरद पवार यांना अकोल्याच्या दौऱ्यावर असतानाच एका तरुणाने व्यक्त केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख आहे, जे स्वतः त्या दौऱ्यात होते आणि त्यांच्या जे आहे वाहनचे सारथीसुद्धा होते। कसं पाहता, काय व्यथा आहे जी तरुणांनी मांडलेली आहे? आता 4 दिवसापूर्वी माननीय शरद पवार साहेब जेव्हा अकोल्याच्या दौऱ्यावर होते, मी पण त्यांच्यावर होतो, त्यावेळेस एका तरुणाने त्यांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळत नाही। त्यांनी आपल्या स्वतःबद्दल लिहिलं की माझं लग्न जुळत नाही, मला मुलगी मिळत नाही, तरी मला कृपा करून तुम्ही प्रयत्न करून मुलगी मिळवून द्या, कोणत्याही समाजाची असली तरी चालेल, लागेल तर मी तिच्या घरी जाऊन काम करील, त्याच्यामुळे मी कृपा करून तुम्ही मला ही मुलगी मिळवून द्या, असं त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि आज महाराष्ट्राची ही सामाजिक समस्या आहे। कसं आहे की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, अशा याच्यात शेतकऱ्याची मुलं अतिशय आर्थिक अडचणीत आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हाताला काम नाही, आणि साहजिकच ज्या मुली आहेत ग्रामीण भागातील त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, आणि साहजिक त्यांनी वाटतं की मला शहरातला मुलगा पाहिजे, शेती करणारा मुलगा नको, ग्रामीणचा मला मुलगा नको, मला शहरातला मुलगा पाहिजे, अशा मुलींच्यासुद्धा अपेक्षा असणं साहजिक आहे। आणि त्याचबरोबर जे मुला आणि मुलीचं जे प्रमाण आहे, 100मध्ये मुलं किती मुली किती, पहिले 100मध्ये मुलांची संख्या जास्त राहायची, मुलींची कमी राहायची। आता महाराष्ट्रातील अनेक प्रगत जिल्ह्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्ती आहे। म्हणजे 100च्या मागे जर आपण पाहिलं तर 55 मुली तर 45 मुलं। त्याच्यामुळे ही समस्या सामाजिक समस्या आहे। आणि मधल्या काळामध्ये तुम्हाला कल्पना असेल की सोलापूरमध्ये 2022मध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी या ग्रामीण भागातील मुलांनी मुंडावळ्या मांडल्या, घोड्यावर बसले, आणि घोड्यावर बसून 25-26 मुलांनी तिथं कलेक्टरकडे निवेदन दिलं की आम्ही ग्रामीण भागातील मुलं बेरोजगार आहोत, त्याच्यामुळे आम्हाला मुली मिळत नाही, त्याच्यामुळे राज्य शासनाने याच्यासाठी काही करावं। ही सामाजिक समस्या आहे। आणि याच्यामध्ये कसं आहे की अतिशय महत्त्वाची सामाजिक समस्या आहे। आणि त्या तरुणाने ज्यांनी माननीय शरद पवार साहेबांना पत्र दिलं, किती आशेने त्यांनी पत्र दिलं की पवार साहेबांकडे किती आशेने त्यांनी पत्र दिलं, आणि त्यांनी सांगितलं की मला या कामामध्ये आपण मदत करा, मला मुलगी मिळवून द्या। आयुष्यभर ऋणी राहील असाही शब्द वापरला, म्हणजे किती व्यथा असेल त्याची की एकटेपणा किंवा ज्या पद्धतीने मुली मिळत नाही किंवा सगळ्या वस्ती असताना शेतीवाल्याकडे जात नाही। त्यांनी मी म्हटलं की मी आता एकटा पडलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर मला मुलगी मिळवून दिली तर मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील। त्याच्यामुळे ही सामाजिक समस्या आहे, त्याच्याकडे वेगळ्या अँगलनी वेगळ्या दृष्टीने आपल्या सर्वांना पाहायला पाहिजे। शरद पवार साहेबांची काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा हे सगळं घडलं, तर तेव्हा त्यांचं काय म्हणणं? नाही, त्यांनीसुद्धा हे सांगितलं की हा सामाजिक प्रश्न आहे, आणि तिथे आम्ही काही मंडळी होतो, आमच्या पक्षाची प्रमुख मंडळी होती तिथे, त्या ठिकाणी तिथे ती चर्चा झाली की हा ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे, आणि ज्या पद्धतीनं या सर्व गोष्टी घडत आहेत त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे शासन याच्या बाबतीत काही करू शकत नाही, कारण की शासन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगले भाव त्यांनी हे तर दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना चांगले भाव दिले पाहिजे शेतमालाला, बेरोजगारीच्या प्रश्नासाठी शासनाने लक्ष घातलं पाहिजे, आणि याच्यामुळे ही समस्या वाढते। शरद पवार साहेबांची पण नेमकी प्रतिक्रिया काय होती, त्या तरुणाला काय दिली जेव्हा ते पत्र त्यांनी पाहिलं असेल, वाचलं? नाही, त्यांनी सांगितलं की त्यांनी सर्वांनी सांगितलं की तुमच्या दृष्टीनं याला काय मदत करता येईल तेवढं पहा तुम्ही, तिथं तुमच्या त्या भागातील असल्यामुळे। ज्या पद्धतीने ही तरुणांची येत आहे, कधी काही तर शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे का सध्या अशीच परिस्थिती आपल्याला ठिकठिकाणी पाहायला, अनेक गावात लग्न होत नाही वर्ष अनेक गावामध्ये त्या गावातील पानटपरीवर बिचारे बसले राहतात, शेतीमालाचा प्रश्न असल्यामुळे तिथे ते व्यथित आहेत, त्याचबरोबर बेरोजगारी असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे सुद्धा ते अडचणीत आहेत, आणि अशा याच्यामध्ये मुलींना शहरातला नवरा पाहिजे, साहजिक आहे त्यांची अपेक्षा असणं।
नोकरी करणारा मुलगा पाहिजे त्यांना, शेती करणारा मुलगा नको मुलींना. आज कोणत्याही मुलीला तुम्ही विचारलं शेतकरी मुलगा पाहिजे का, तर ती म्हणते मला शेतकरी मुलगा नको. एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये कारकून जरी असेल तो चालतो, आणि त्यांच्या अपेक्षा वाजवी आहेत तशा, तसं काही नाही. कारकून चालतो पण 10 एकराचा कास्तकार चालत नाही. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं सध्या जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हालत त्यांनी करून ठेवलेली आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी अडचणीत आला म्हणजे हे सर्व बिचारे तरुण, त्यांचे वडील अडचणीत आल्यामुळे हे अडचणीत आले आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, आणि त्याच्यामुळे ही सामाजिक समस्या त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाली आहे, आणि दिवसेदिवस याच्यामध्ये वाढ होते. कशा पद्धतीने सोडवल्या जाऊ शकते? आता सामाजिक स्तरावर किंवा राजकीय स्तरावर याचा विचार व्हायला पाहिजे. नक्कीच कुठेतरी सामाजिक आणि राजकीय स्तराचा विचार झाला पाहिजे. मात्र ज्या पद्धतीनं तरुणाने आपली व्यथा मांडली आणि आयुष्यभर ऋणी राहील जर हा प्रश्न सोडवला, अशा पद्धतीचं पत्र जे होतं ते शरद पवार साहेबांना दिलं होतं, आणि त्यावर आता अनिल देशमुखांनी भाष्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.